तुम्हालाही ग्लास स्किन हवी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हेलो गाईज, माय नेम इज आकांक्षा अँड टुडे इज आवर डे 3 ऑफ 7 डे ग्लास स्किन चॅलेंज. तुम्ही माझ्या स्किनची हालत पाहू शकता. इम्प्रूव्हमेंट आहे. जे मी स्किन केअर यूज करते ते नक्कीच काही ना काहीतरी काम करते माझ्या स्किनवर. तर आज मी ठरवलं की आज काही DIY फेस पॅक नाही तर एखादं फेशियल करूया, कारण खूप दिवसापासून मी फेशियल केलेलं नव्हतं. माझी स्किन पण मला खूप डल वाटत होती. त्यामुळे मी ठरवलं आज घरच्या घरीच आपण फेशियल ट्राय करू. मी हे पहिल्यांदा ट्राय करते मामाअर्थचं फेशियल, जे की ग्लास स्किन फेशियल आहे. मी हे स्वतः बाय केलेलं आहे, म्हणजे स्पॉन्सर नाहीये हा व्हिडिओ. मी हा एकदम स्टेप बाय स्टेप करते. पूर्ण स्टेप ज्यात 6 स्टेप येतात. पहिली स्टेप क्लेन्झर होती, क्लेन्झिंग केली, नंतर स्क्रब, म्हणजे अशा 6 स्टेप आहेत. तर पहिली स्टेप होती क्लेन्झर आणि त्यानंतर मी हे स्क्रब करते. मी 2-3 मिनिट माझ्या चेहऱ्याला चांगल्या प्रकारे स्क्रब करून घेते आणि त्यानंतर मी एका वेट वाईप्सनं किंवा कोणत्याही ओल्या कपड्यांतून पुसून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता इन्स्टंटली थोडासा माझा चेहरा क्लीन वाटत होता मला. यानंतर थर्ड स्टेप आहे जेल. कोणतंही जेल लावल्यावर आपल्याला कसं थोडंसं सुंझिंग छान थंड थंड वाटतं, पण हे लावल्यावर मला वेगळंच असं एकदम असं थोडंसं गरम गरम वाटू लागलं. असं वाटलं की पूर्ण अब्झॉर्ब होते माझ्या फेसमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता जेल नंतर माझी स्किन मी मुद्दामून तुम्हाला दाखवायला क्लोजअप मध्ये आलेली. नंतर फर्स्ट स्टेप आहे मसाज क्रीम. ही मसाज क्रीम पण एकदम छान होती, एकदम अशी स्मूथली ग्लाइड करत होती बटर सारखी माझ्या चेहऱ्यावर आणि मला खूप छान वाटत होतं. नंतर मी चांगल्या प्रकारे मसाज केली माझ्या चेहऱ्याची जेलने आणि तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर मसाज डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कॅप्शनमध्ये सांगा. मी मसाजवर एकदम फुल डिटेल व्हिडिओ बनवेल की मी कोणकोणते मसाज केल्या, कशा प्रकारे मसाज केला, ज्यामुळे तुम्हाला थोडासा फेस लिफ्ट पण वाटेल आणि छान पण वाटेल. आणि ह्या मसाज नंतर माझी स्किन एकदम क्लिअर क्लीन वाटत होती. तुम्ही पाहू शकता. यानंतर 5th स्टेप आहे फेस पॅक. याला मी थोडंसं गुलाबजल सोबत मिक्स करून थोडंसं पातळ करून माझ्या पूर्ण चेहऱ्यावर लावून घेते आणि हे मी 15 मिनिट पर्यंत ठेवलं आणि त्यानंतर वॉश ऑफ करून टाकेल. तर यानंतरची क्लिपला मी रेकॉर्ड करायला विसरून गेले, म्हणजे वॉश ऑफ तर केलं पण रेकॉर्ड करायला विसरून गेले. यानंतर 6th स्टेप होती क्रीम होती, ग्लो क्रीम म्हणून, आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ग्लो खूप छान अप्रतिम मला एकदम बेस्ट आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.